पहिली राखी माझ्या महादेवाला, माझ्या श्रीकृष्णाला आणि माझ्या स्वामींना. नमस्कार. रक्षाबंधनाच्या माझ्या सर्व मोठ्या आणि लहान भावांना मनापासून शुभेच्छा. रक्षाबंधन, आपण सदैव रक्षा करू अशा वचनाचं बंधन, आणि या रक्षाबंधनाचं फार महत्व आहे. अहो, द्रौपदीने आपल्या साडीचा एक कोना कापून फाडून चिंदी बांधली श्रीकृष्णाच्या जखमेला. साक्षात श्रीकृष्ण तिच्यासाठी तिच्या अत्यंत संकटाच्या समयी अवतरले. प्रत्येक भावाचं हे कर्तव्य आहे की आपल्या बहिणीच्या संकट समयी तिच्या सोबत राहावं, आणि प्रत्येक बहिणीचं हे कर्तव्य आहे की आपल्या भावाच्या मंगलाची कामना करावी. माझ्या सर्व भावांच्या, रक्ताच्या भावांच्या, मानलेल्या भावांच्या, हृदयातून मानलेल्या भावांच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, समाधान येवो, हीच मी श्रावण महिन्याच्या निमित्त महादेवाच्या चरणी प्रार्थना करते. सुंदर सुंदर राख्या, छान छान लाडू, निरांजन, ताम्हण, सुंदर दिव्यांचा उजेड आणि असं छान वातावरण. माझे भाऊ धनंजय राखी बांधायला आले होते. मी प्रीतमनी त्यांना राखी बांधली. प्रीतमनी त्याला ब्रो असं लिहिलेली राखी आणल्यामुळे ती आम्ही लावत होतो. त्या दोघांनाही खूप प्रयत्न करून ती राखी लागली नाही. शेवटी मी म्हटलं मलाच ती राखी लावावं लागेल, आणि मी हसत होते की मी शेवटी ती राखी लावलीच. आणि आमचे भाऊ जानकर साहेब किती वर्ष झाले ते माझ्याकडे न चुकता राखीला येतात, भाऊबीजेला येतात. मी बाबा जायच्या आधी ज्यांना राखी बांधायचे त्यांनाच राखी बांधते. मी नवीन खूप लोकांनी सांगितलं आम्ही येतो, आणि मग ते खूप जास्त संख्या व्हायला लागली. शेवटी एवढ्या भावना जोडल्या तर ते पण एक आपल्या हृदयावर प्रेशर असतं. त्यामुळे जे सर्व भाऊ मला पाहत आहेत त्यांना मी इथूनच राखीच्या शुभेच्छा देते. हे सतीश आणि विक्रांत यांनाही मी खूप आधीपासून राखी बांधते, माझे बाबा असल्यापासून. तर जे जुने संबंध आहेत, अजून माझा एक भाऊ आहे पवन, त्याला आता मी परळीला राखी बांधणार आहे. आणि माझा दुसरे भाऊ जे जिथे आहेत तिथूनच आम्ही एकमेकांना शुभेच्छा देतो. महत्त्वाचं म्हणजे शाहू, शिव आणि विनोद, मी यांची ओळख करून दिली आहे. यांच्याशिवाय माझं घरच चालणार नाही. हा अनंत, याच्याशिवाय माझं कुठलंही शेड्यूल चालणार नाही. हा हे प्रदीपजी, यांनाही मी राखी बांधते, कारण माझ्यासाठी ते इकडे काम करत असताना त्यांचा हात सुना राहू नये. आणि हे सगळे व्हिडिओ जो घेतो आहे तो श्रमिक, त्यालाही मी राखी बांधली. आम्ही सगळ्या भावंडांनी मिळून छान जेवण केलं, पुरणपोळी, आमटी, कढी, मस्त आम्ही सगळेजण जेवलो आणि आपापल्या कामाला निघालो.